जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तरतूद. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 94 नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची तरतूद. मुख्य कार्यकारी अधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतो. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड संघ लोकसेवा आयोग, नेमणूक संबंधित राज्य शासन, वेतन राज्याच्या निधीतून दिले जाते. जिल्ह्यातील गट विकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार व कार्य अधिनियमानुसार सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याची दिशा ठरविणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे, जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या 2 महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे, वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे, जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, अधिकारी वर्ग रजेवर असताना त्या जागी हंगामी नियुक्त्या करणे, जिल्हा परिषदेच्या फंडातून जिल्हा निधीतून रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून तो कोणताही कामाबद्दलची माहिती, अहवाल वा हिशोब मागवू शकतो. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीस सादर करणे, अध्यक्ष तसेच स्थायी समिती यांच्याशी चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी आपले काही अधिकार इतर अधिकाऱ्यांकडे देऊ शकतो. जिल्हा परिषदेवर एकापेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. त्यापैकी एकाची जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असतो. निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग. नेमणूक राज्य शासन. जिल्हा परिषदेचे हिशोब तपासणी लोकलेखा व संबंधित राज्यांचे महालेखापाल यांच्याकडून केली जाते. जिल्हा परिषदेचे विसर्जन. अधिकारांचा गैरवापर, कर्तव्यातील असमर्थता इत्यादी कारणांसाठी जिल्हा परिषद बरखास्त करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. भारतातील नगर प्रशासनाचा इतिहास. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या राजनीतीपर ग्रंथात नगर प्रशासनाचे कार्य करणारी नागरी अधीक्षकाचे उल्लेख आढळतो. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात भारतात आलेल्या मॅगस्थनीस या ग्रीक प्रवाशाचा इंडिका या भारत विषयक ग्रंथात भारतातील प्राचीन नगर प्रशासनाचे वर्णन आढळते. भारतात नगर प्रशासनासंबंधी पहिला लिखित कायदा 1793 च्या चार्टर ऍक्ट नुसार अस्तित्वात आला. यानुसार 3 प्रेसिडेन्सी शहरात जस्टिस ऑफ पीस हे पद अस्तित्वात आले. 1850 च्या कायद्यान्वये म्युनिसिपल बोर्ड अस्तित्वात आले. 1865 मध्ये शहर सुधार कायदा संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील नगर प्रशासनाचा इतिहास. 1726 साली महाराष्ट्रात नगर प्रशासनाची सुरुवात झाली. त्यानुसार मुंबई शहरात मेयर्स कोर्टाची स्थापना करण्यात आली. 1909 साली मुंबई जिल्हा पालिका कायदा संमत करण्यात आला. 1925 साली मुंबई शहर पालिका कायदा संमत करण्यात आला. 1965 साली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला. नगरपालिका. 1965 च्या नगरपालिका कायद्यानुसार महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य चालते. राज्यातील ज्या स्थानिक क्षेत्रांची लोकसंख्या 15,000हून कमी नसते व 3 लाखाहून अधिक नसते अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात येते. नगरपालिकांचे वर्गीकरण. लोकसंख्येच्या प्रमाणात
नगरपालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे अ व क वर्गामध्ये करण्यात येते. लोकसंख्या 1 लाखाहून अधिक अ वर्ग, संख्या 18. लोकसंख्या 40,000 ते 1 लाख ब वर्ग, संख्या 62. लोकसंख्या 40,000हून कमी क वर्ग, संख्या 142. डिसेंबर 2000 अखेर राज्यात 222 नगरपालिका व 4 नगरपंचायती अस्तित्वात होत्या. नगरपालिकेची रचना. सदस्य. नगरपालिकेत किमान 17 ते कमाल 65 सदस्य असतात. नगरसेवक. नगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात. पात्रतेसाठी आवश्यक वयोमर्यादा 25 वर्ष. नगरसेवकांचा कार्यकाल 5 वर्षे असून ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून येतात. 1993च्या 74 घटना दुरुस्तीनुसार 3 प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना करण्यात आली. नगरपालिकेतील आरक्षण. महिलांसाठी 50%, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% व अनुसूचित जाती जमातींना एकूण लोकसंख्येशी त्यांच्या असलेल्या प्रमाणात काही जागा राखीव ठेवल्या जातात. पदाधिकारी. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष. नगराध्यक्ष. नगरपालिकेच्या प्रमुखास नगराध्यक्ष म्हणतात. नगराध्यक्ष हा शहराचा पहिला नागरिक असतो. सध्या नगराध्यक्षाची निवड पुन्हा नगरसेवकांकडून अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जात आहे. सध्या नगराध्यक्षांचा कार्यकाल 2.5 वर्ष. नगराध्यक्षांवर सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यानंतर अविश्वास ठराव मांडायचा असल्यास किमान 1/2 सदस्यांनी तशी मागणी करावी लागते. अविश्वास ठराव संमत होण्यासाठी 3/4 बहुमत आवश्यक. असा ठराव 5 वर्षाच्या कालावधीत केवळ एकदाच मांडता येतो. उपनगराध्यक्षाची निवड नगरसेवकाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते. उपनगराध्यक्षांचा कार्यकाल 2.5 वर्ष. नगरपालिकांची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. राजीनामा. नगरसेवक व उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षांकडे देतात. नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देतात. नगराध्यक्षांची कार्य. नगराध्यक्ष हा नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो. नगरपालिकेच्या सभा बोलविणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे. नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण करणे. नगराध्यक्षांच्या अनुपस्थित उपनगराध्यक्ष हे त्यांचे काम पाहतात. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत नगरपालिकांच्या सभांचे अध्यक्षपद उपनगराध्यक्ष भूषवितात. नगरपालिकेच्या समित्या. प्रशासकीय सोयीसाठी अ व ब वर्गीय नगर परिषदांसाठी स्थायी समिती व इतर 6 विषय समित्या असतात. स्थायी समिती. सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती, स्वच्छता विषयक वैद्यकीय आणि आरोग्य समिती, पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बाल कल्याण समिती. स्थायी समिती. स्थायी समिती ही नगरपालिकेची सर्वात महत्त्वाची समिती आहे. एकूण सदस्य 9. पदसिद्ध अध्यक्ष. नगराध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. स्थायी समितीच्या सामान्य सभा महिन्यातून एकदा होते. पहिली सभा स्थायी समितीच्या स्थापनेनंतर 15 दिवसाच्या आत घ्यावी लागते. कार्य. नगरपालिका तसेच विषय समित्यांच्या कार्यात सुसूत्रता साधण्याचे कार्य स्थायी समिती करते. नगरपालिकेचे उत्पन्न. सरकारी अनुदाने, स्थानिक कर्जे, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन कर, बाजार कर, जकात इत्यादी. राज्य व केंद्राच्या करांवरील उपकर. मुख्याधिकारी. मुख्याधिकारी हा नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. नेमणूक राज्य शासन करते. कार्य नगरपालिकेचे निर्णय व ठराव यांची अंमलबजावणी करणे. अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीत सादर करणे. मुख्याधिकारी हा नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो. नगरपालिकेचे लेखे सांभाळणे. सभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिले. नगरपालिकेची प्रभाग समिती.
स्थानिक प्रशासनात स्थानिक जनतेचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने 3 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या क्षेत्रातील नगरपालिकांमध्ये प्रभाग समित्या स्थापन केल्या जातात. रचना: नगरपालिका क्षेत्रातील काही प्रभागांची मिळून एक प्रभाग समिती बनते. प्रभाग समितीची कार्य: आपल्या कार्यक्षेत्रातील परिसर, विकास व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे, विकास कामांसाठी खर्चाचा आराखडा निश्चित करणे. महानगरपालिका 1949 मध्ये बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट संमत करण्यात आला. त्यानुसार 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5 लाखांच्या पुढे गेली की तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते. शालेय पाठ्यपुस्तकात महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा 3 लाख इतकी देण्यात आली आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय राज्य शासन घेते. राज्यात सध्या 25 महानगरपालिका कार्यरत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवड, सोलापूर, नाशिक, नांदेड, वाघाळा, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, अकोला, मीरा भाईंदर, भिवंडी, निजामपूर, मालेगाव, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई, विरार, लातूर, परभणी. जळगाव 21 मार्च 2003, धुळे 30 जून 2003, अहमदनगर 30 जून 2003 आणि वसई विरार 3 जुलै 2009. लातूर व परभणी 2011, 2012 या राज्यातील सर्वात शेवटी स्थापन झालेल्या महानगरपालिका आहेत. महानगरपालिकेची रचना: नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची 4 गटात विभागणी केली जाते. शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधून महानगरपालिकेच्या सदस्यांची प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड केली जाते. या सदस्यांची संख्या किमान 65 ते कमाल 221 इतकी असते. महानगरपालिकेतील आरक्षण: महिला प्रतिनिधींसाठी 50%, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27%, अनुसूचित जाती जमातींना एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव असतात. कार्यकाल: महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. साहजिकच सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. महानगरपालिकेच्या सदस्यांना देखील नगरसेवक असे संबोधले जाते. महापौर: महापौरास शहराचा प्रथम नागरिक संबोधले जाते. नगरसेवक: मनपाचे सभासद आपल्यापैकी एका सदस्याची महापौर म्हणून व दुसऱ्याची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल 2.5 वर्ष. महापौरांच्या अनुपस्थित उपमहापौर त्यांचे कार्य पाहतात. राजीनामा: नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा महापौरांकडे देतात. महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात. महापौरांची कार्य: महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलवणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे. महानगरपालिकेच्या सभा: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक 3 महिन्यातून एकदा होते. महानगरपालिका आयुक्त: महानगरपालिका आयुक्त हा भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ अधिकारी असतो. निवड: संघ लोकसेवा आयोग. नेमणूक: राज्य शासन करते. आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्तांतर्फे चालविला जातो. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त तयार करतो. आयुक्त महानगरपालिकेचा सचिव म्हणून देखील काम पाहतो. महानगरपालिका व राज्य शासन यामध्ये दुवा साधण्याचे कार्य